नमस्कार मंडळींनी, तर मी स्वागत करते 30 एजच्या माझ्या आजच्या पहिल्या दिवसामध्ये. तर वर्षाची आपली सुरुवात आहे, त्याच्यामुळे सगळ्यांका नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे सुरुवात आपण चांगली होऊ म्हणून आपण निघलो कणकवलीमधल्या भालचंद्र बाबांच्या मठाकडे. म्हटलं दर्शन घेऊया आणि आपली पुढची सुरुवात चांगली करूया. मठात आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं आपण नवीन काहीतरी चॅलेंज आपण घेतलेलं असं आता पूर्ण होऊन दे. तर असं म्हटलं आणि त्यांच्यावर बाहेर येईल आणि त्याच्यानंतर येईल मित्राकडे. आणि मित्राकडे येल्यावर कपडे वगैरे चेंज केलं आणि चाललंय कॉलेजला. म्हणजे आज असे कपडे घालून चाललो काय. तर आज असं आपलं कॉलेजचं स्पोर्ट डे आणि पहिलं स्पोर्ट डे दिवशी आमची होती रस्सी केस. त्याच्यामुळे आमचे सगळे वर तयार झाले आणि त्याच्यानंतर रस्सी ओढूक लागले. तर अशा प्रकारे जोर दे जण लावल्याने होतो. म्हटलं हे वड ते वड अशा प्रकारे अकडे वडावड चालू झाली आणि त्याच्यानंतर मी बघू शकता कशा प्रकारे आपला आर्यनबाई जोर लावतात. तर अशा प्रकारे जोर लावून अकडे रस्सी केस तर चालू होती. तर वर्षाचं पहिलं आणि स्पोर्ट डेचं पहिलं दिवस होतो आणि त्या ठिकाणी आपल्याकडे रस्सी केसचा आपला मुकाबले चालू होते. आणि आजच्या दिवसात रस्सी केस आणि क्रिकेट असे दोन प्रकारचे खेळ व्हायचे होते. तर या ठिकाणी आपले 2-3 वर्गांचे रस्सी केस झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पर जोर लावतात. तर जोर लगा की हैसे असे मना आपल्याकडे चालू असा जोरदार रस्सी केस. तर तुमका सुद्धा कसं वाटतंय, तुमच्या त्या कॉलेज लाईफमध्ये तुम्ही अनुभवलास काय, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर रस्सी केसमधलं दुर्लं सगळं बुकून झाल्यानंतर आपलं खेळ चालू झालेला असा तो म्हणजे क्रिकेट. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पब्लिक लोक आपला सगळा जमलेला असा. तर तुम्ही सगळेजण बघू शकता. आपल्या वर्गातले तर असत आणि त्याच्याबरोबर आजूबाजूच्या वर्गातले सुद्धा तुमका फार सगळे दिसत असतील. आपले क्रिकेटचे मॅचेस आणि चेअर केल्याशिवाय होत काय. तर आपल्या पब्लिक कशा प्रकारे चेअर करताय तुम्ही नक्की बघा. तशी कॉलेजच्या बरोबर स्पोर्ट डे वेळी ना चेअर करूची मजा काहीतरी वेगळीच असा. आणि शेवट म्हणजे माझं चुकू नको कसलो डान्स हा तो बघा फक्त. जर तुमच्या ज्या फ्रेंड सर्कलमध्ये असो नाचणारं कोणतरी असलं तर त्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर ना आपल्या 30 दिवसातलं आपलं पहिलं दिवस संपलेलं असा. तर अशा व्हिडिओसाठी ना फॉलो नक्की करून ठेवा.